सध्या जाती धर्मावरचं राजकारण केलं जात आहे, परंतु अगदी पूर्वीपासून जाती धर्म सोडून मानव आणि प्राण्यांना समान वागणूक देण्याचा संदेश एका महान संतांनी दिला आहे। ते संत म्हणजे वर्धमान महावीर। 10 एप्रिलला त्यांची जयंती आहे, त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ महावीर जयंतीवरच असणार आहे। या व्हिडिओमध्ये महावीर कोण होते, ही जयंती का साजरी करतात, जैन बांधव या दिवशी काय विशेष करतात आणि त्यांनी काय संदेश दिले, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। विषयाला सुरुवात करणारच आहोत, पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सर्वप्रथम पाहूया महावीर कोण होते। भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होते। त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहारमध्ये क्षत्रिय कुळात झाला। बालपणापासूनच त्यांना राजसत्ता आणि ऐश्वर यापेक्षा साधेपणा आणि आत्मशुद्धी अधिक प्रिय होती। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला आणि कठोर तपस्या केली। 12 वर्षांच्या साधनेनंतर त्यांना कैवल्य ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी जगाला अहिंसा, सत्य, असत्य आणि ब्रह्मचर्य यांचे महान तत्वज्ञान दिले। महावीर जयंती का साजरी केली जाते, तर भगवान महावीरांच्या जन्मदिनी मोठ्या भक्तिभावाने महावीर जयंती साजरी केली जाते। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी हा उत्सव असतो। महावीरांच्या शिकवणींमुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल घडले आहेत, म्हणूनच त्यांची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। हा फक्त जैन धर्मियांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी दिवस आहे। का ते जाणून घेणारच आहोत, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महावीर जयंतीला विशेष धार्मिक महत्त्व का आहे, तर जैन धर्मात महावीर जयंतीला जन्म कल्याणक म्हणून ओळखले जाते। कारण जैन परंपरेनुसार तीर्थंकरांच्या जीवनातील 4 महत्त्वाच्या घटनांना कल्याणक म्हणतात: जन्म, दीक्षा, केवल ज्ञान आणि मोक्ष। महावीर जयंती हा जन्म कल्याणकाचा दिवस असल्याने तो विशेष धार्मिक श्रद्धेने साजरा केला जातो। महावीर जयंती दिवशी जैन बांधव काय विशेष करतात, तर या दिवशी जैन बांधव मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा आणि महावीरांच्या मूर्तीची शोभायात्रा काढतात। काही ठिकाणी पांढरे कपडे परिधान करून प्रभात फेरी काढली जाते। या दिवशी अनेक जैन कुटुंबीय दान धर्म करतात, गरीब आणि गरजू लोकांना मदत करतात। याशिवाय महावीरांच्या शिकवणींवर प्रवचने होतात, ग्रंथांचे वाचन होते आणि काही लोक संपूर्ण दिवस उपवास करतात। काही ठिकाणी महावीरांच्या मूर्तीची रथयात्रा काढली जाते, जिथे भक्त अहिंसा आणि महावीरांच्या शिकवणींवर आधारित नाट्य रूपांतर सादर करतात। या दिवशी अहिंसेच्या तत्वांचा जागर केला जातो। आता आपण महावीरांचे पंचमहाव्रत आणि त्यांचे विचार समजून घेणार आहोत, जे फक्त जैन समाजासाठीच नव्हे, तर सध्या दिशाहीन झालेल्या आणि हिंसेचा मार्ग धरलेल्या समाजातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहेत। भगवान महावीरांनी संपूर्ण मानवजातीला सात्विकता, संयम आणि अहिंसा यांचे धडे दिले। त्यांनी पंचमहाव्रत सांगितले, जे आजही अनेक जीवनात लागू करतात आणि माझ्या मते या विचारांना आपण सर्वांनीच आपल्या जीवनात लागू करायला हवे, म्हणजे एक चांगला समाज घडेल। त्यांच्या संदेशांमधील पहिला संदेश म्हणजे अहिंसा परमोधर्म। कोणालाही दुखवू नका, प्रत्येक सजीवाचा, प्रत्येक प्राण्याचा सन्मान करा। दुसरा म्हणजे नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारा, कारण सत्यच तुम्हाला मुक्त करू शकतो। तिसरं म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूंची इच्छा धरू नका आणि त्याचा अधिकृत वापर टाळा। चौथा म्हणजे संयम आणि साधेपणाने जीवन जगा। 5वी गोष्ट म्हणजे अत्याधिक वस्तूंची हाव टाळा आणि कमीत कमी संसाधनामध्ये समाधानी राहा। महावीरांनी असेही सांगितले की सर्व जीव समान आहेत। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक मानव, प्राणी आणि सजीव समान आहेत। त्यांचे हे विचार पर्यावरण संवर्धन, शाकाहार, अहिंसा आणि साधेपणासाठी आजही महत्त्वाचे ठरतात। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? माहिती आवडली का? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की तसं कळवा। सोबतच या विचारांवर तुमचे मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूया नव्या भागात नव्या विषयासोबत। तोपर्यंत तुम्हाला महावीर जयंतीच्या खूप शुभेच्छा।